मी डॉक्टर बाबाराव दारकू पाटील. मी अबुदय लाईफ केअर हॉस्पिटल नांदेड येथे कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट मेंदूविकार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. तुम्हाला माहीतच असेल, मागील 5 ते 6 वर्षापासून मी नांदेड येथे मेंदूविकार तज्ज्ञ म्हणून पेशंट रुग्णांना सेवा देत आहे. अबुदय लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये मी मागील 2 वर्षापासून कार्यरत आहे आणि लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये माझ्यासोबत आणखी सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत, जसे कार्डिओलॉजिस्ट हृदयरोग तज्ज्ञ, पोटाच्या विकाराचे तज्ज्ञ गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट व किडनीच्या विकाराचे तज्ज्ञ नेफ्रोलॉजिस्ट, छातीच्या विकाराचे तज्ज्ञ चेस्ट फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट डॉक्टर आहेत, जेणेकरून पेशंटला कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर किंवा पूर्णता केअर दिली जाते. आज मी तुमच्यासमोर जागतिक पॅरालिसिस दिवस वर्ल्ड स्ट्रोक डे या निमित्तानं समोर आलेला आहे. दर वर्षाला 29 ऑक्टोबर रोजी WHO जागतिक पॅरालिसिस दिवस वर्ल्ड स्ट्रोक डे म्हणून साजरा केला जातो. मेंदूशी निगडीत आजारावरती जागृती करण्यासाठी जगभर या दिवशी स्ट्रोक किंवा पॅरालिसिस किंवा अर्धांगवायूबद्दल माहिती दिली जाते. या निमित्तानं आज मी लकवा, पॅरालिसिस किंवा अर्धांगवायू या आजाराविषयी माहिती देऊ इच्छितो. लकव्याची माहिती साधारणपणे मी लकव्याची लक्षणं काय असतात, लकवा कोणत्या कारणामुळे होतो, लकव्याची ट्रीटमेंट काय आहे आणि लकवा कसा टाळता येतो ह्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. 29 ऑक्टोबर हा वर्ल्ड स्ट्रोक डे आहे. जागतिक पक्षाघात दिवस म्हणून साजरा केला जातो आणि ह्या दिवशी मी त्या आजाराबद्दल तुम्हाला जनजागृती करत आहे. जगभर असं मानलं जातं की लकवा हे मृत्यूचे तिसरे कारण आहे. जसं हृदयाच्या आजारानंतर आणि कॅन्सरच्या आजारानंतर तिसरं कारण जर मृत्यूचं जगभरात असेल तर लकवा आहे. आणि हे लकवा हे अपंगत्वाचं पहिलं कारण ठरते. अपंगत्व म्हणजे पडून राहणं किंवा त्याला आपण मॉर्बिडिटी म्हणतो इंग्लिशमध्ये. ते लकवा हे जगभरात पहिलं कारण ठरतं. आणि भारतात दर मिनिटाला 6 लोकांना ब्रेन स्ट्रोक किंवा पॅरालिसिस होतो आणि दर मिनिटाला एका पेशंटचा पॅरालिसिसमुळं मृत्यू होतो. आणि जर आपण पाहिलं तर ॲन्युअल इन्सिडन्स म्हणजे वर्षातून किती पेशंटला लकवा होतो, तर दर 1 लाख पॉप्युलेशनच्या मागे 100 ते 150 लोकांना स्ट्रोक होतो इंडियामध्ये दर वर्षाला. तर आपण जाणून घेऊया की लकव्याचे लक्षण काय असतात. लकव्याचे लक्षणं म्हणजे अचानक बोलताना बोबडी वळणं, चेहरा वाकडावणं, एका हाताची किंवा पायाची ताकद जाणं हे मुख्य लकव्याचे लक्षणं असतात. पण हे लक्षणं सोडून पण इतर काही लक्षणे लकव्याची असतात. जसं अचानक एका साईडची नजर कमी होणं, अचानक एका अडंगाला मुंग्या येणं, अचानक चक्कर येणं, डबल दिसणं, डोळ्याला अंधारी येणं व चालताना तोल जाणं हे पण लकव्याचे लक्षणं असतात. किंवा हे लक्षणं बऱ्याचदा येतात आणि जातात. त्याला आपण मिनी स्ट्रोक किंवा आपलं सायंटिफिक लँग्वेजमध्ये आपल्याला त्यांना ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक म्हणतो. जेव्हा पेशंटला हे लक्षणं बोबडी वळणं, एका हातापायाची ताकद जाणं किंवा डबल दिसणं येते आणि लगेच 15-20 मिनटात, अर्ध्या तासात ते लगेच कमी होतं, त्याला आपण मिनी स्ट्रोक किंवा ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक म्हणतो. असं लक्षणं आल्यानंतर बरेच पेशंट काही नाही झाले म्हणून घरीच बसतात. शुगर कमी झाली किंवा दुसरा काही प्रॉब्लेम नाही म्हणून घरी बसतात. तर मी असं सांगू इच्छितो की असे काही जरी लक्षणं आले, मिनी स्ट्रोकचे पण लक्षणं आले, तरी पेशंटनी ताबडतोब डॉक्टरांशी कन्सल्ट करायला पाहिजे. कारण का तर मिनी स्ट्रोक हे वॉर्निंग साईन्स असतात. म्हणजे ह्यांना पुढील 2 आठवड्यामध्ये अशा पेशंटला मेजर लकवा बसण्याची शक्यता असते. म्हणून असे पेशंट लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचणं आवश्यक असते. आपल्या WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी आपला एक फॉर्म्युला दिलेला आहे की जे लवकर लकव्याचे लक्षणं आपण समजू शकतो. त्या फॉर्म्युलाचं नाव आहे FAST, FAST. F हे फेससाठी म्हणजे चेहऱ्यासाठी. एखाद्या पेशंटला जेव्हा तुम्हाला लक्षणं जाणवतात त्याला स्माईल करायला सांगायचं. जर त्याच्या चेहऱ्यामध्ये असिमेट्री किंवा एक चेहरा खाली ड्रूप होताना दिसत असेल ते लकव्याचे लक्षण असते. त्यानंतर A म्हणजे आर्म म्हणजे हाताचं विकनेस. तर पेशंटला दोन्ही हात वर करायला सांगायचे. जर एक हात खाली ड्रूप होत असेल किंवा खाली पडत असेल म्हणजे त्या साईडचा हात त्याचा कमजोर आहे आणि त्याला पॅरालिसिसचे लक्षणं आहेत. फास्टमध्ये S म्हणजे स्पीच, बोलणं. पेशंटला बोलायला लावायचं. बोलताना तो बोबडी बोलत असेल किंवा बोलता येत नसेल हे एक लकव्याचं लक्षण असते. आणि T म्हणजे टाईम. हे 3 लक्षणं जर पेशंटमध्ये आढळून आले तर टाईम म्हणजे वेळ न घालता
ताबडतोब लगेचच्या लगेच डॉक्टरांशी कन्सल्ट करणं फोन करून आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं हे महत्त्वाचं आहे. फास्ट फॉर्म्युला हे लवकर आयडेंटिफिकेशन पॅरालिसिसचं करण्यासाठी आहे, जेणेकरून पेशंट लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकतो. आता लकव्याचे मुख्य कारणे काय असतात? लकव्याचे कारणं 2 प्रकारामध्ये आपल्याला सांगता येतील. एक म्हणजे मॉडिफायबल कारण, की जे आपण प्रिव्हेंटेबल कारण, जे आपण टाळू शकतो, आणि जे कारण दुसरं कारण असं आहे की जे आपण टाळू शकत नाही, नॉन मॉडिफायबल. तर मॉडिफायबल कारणामध्ये हायपरटेन्शन, उच्च दाब, हायपरटेन्शन हे मेजर कारण आहे. ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे त्यांना लकव्याची रिस्क वाढते, त्याच्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवणं खूप आवश्यक असते. दुसरं कारण म्हणजे डायबिटीज, मधुमेह. ज्यांना मधुमेह आहे आणि अनकंट्रोल्ड आहे त्यांना लकवा होण्याची रिस्क जास्त असते. त्याच्यामुळं अशा पेशंटनी त्यांचं शुगर कंट्रोलमध्ये ठेवणं, नियमित मेडिसिन घेणं खूप गरजेचं आहे. तिसरं कारण म्हणजे जे आपण प्रिव्हेंट करू शकतो, म्हणजे धूम्रपान करणं टाळणं आवश्यक आहे. धूम्रपान केल्यास पॅरालिसिसची रिस्क वाढते. अल्कोहोल ड्रिंक केल्यामुळं किंवा अल्कोहोलची रिस्क वाढतं. त्याच्यानंतर हार्ट डिसीज, हृदयाचे आजार. ज्यांना हृदयाचा आजार आहे त्यांना पण पॅरालिसिसची रिस्क वाढते. हृदयाचे वेगवेगळे आजार, जसे हृदयाच्या वॉलचा आजार असेल किंवा हृदयाचे ठोक्याचा आजार असेल, हृदयाचे ठोके रेग्युलर नसतील किंवा अनियमित असतील किंवा पेशंटला हार्ट अटॅक येऊन गेला असेल तरीही पॅरालिसिसची रिस्क वाढते. आणि कारण म्हणजे ओबेसिटी. ओबेसिटी म्हणजे मोठापण किंवा लठ्ठपणा हे एक लकव्याचं कारण आहे, जेणेकरून वजन कमी केल्यास हा लकव्याची रिस्क कमी होते. आता दुसरं कारण म्हणजे नॉन मॉडिफायबल, की जे आपण टाळू शकत नाही. जसं वय वाढतं तसं लकव्याची रिस्क वाढतं. जसं वयाच्या 55 वयानंतर लकव्याची रिस्क वाढते. 55 वयानंतर दर 10 वर्षाला लकव्याची रिस्क डबल होते, जे की आपण म्हणजे टाळू शकत नाही. दुसरं कारण म्हणजे असं आढळून आलेलं आहे की लकवा हे माणसामध्ये जास्त प्रमाणात आहे, कम्पेअर टू स्त्रियापेक्षा माणसामध्ये जास्त प्रमाणात आहे. आणि तिसरं कारण म्हणजे जेनेटिक. जर कोणाला घरी फॅमिली हिस्ट्री असेल पॅरालिसिस, तर त्या फॅमिलीमध्ये पॅरालिसिसची रिस्क वाढते. तर हे आपण मुख्य लकव्याचे कारण आपण ऐकलेलं आहात. आता मी तुम्हाला लकव्याचे प्रकार सांगतो आणि लकवा कशा प्रकारे होतो ह्याच्याबद्दल काही माहिती देऊ इच्छितो. 80% लकवा हे मेंदूची रक्तवाहिनी बंद पडल्यामुळे, ब्लॉक झाल्यामुळे होतात. मेंदूची रक्तवाहिनी ब्लॉक झाल्यामुळं मेंदूच्या पुढच्या भागाला ऑक्सिजन पुरवठा किंवा न्यूट्रिशन खंडित होतो आणि त्याला आपण इस्केमिक स्ट्रोक म्हणतो. जसं हृदयाला रक्तपुरवठा बंद झाल्यानंतर हार्ट अटॅक येतो, तसाच मेंदूला रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळं ब्रेन अटॅक येतो. सो ब्रेन अटॅक म्हणजेच लकवा. मेंदूला जर जास्त वेळ ऑक्सिजन पुरवठा खंडित राहिला तर त्याचे पेशी जे असतात, सेल्स असतात, ते वरचेवर निकामी होत जातात, डेड होत जातात. जसं वेळ जातो तसं सेल ते निकामी होत जातात व येणारं अपंगत्व हे परमनंट होण्याची शक्यता असते. जवळपास 1.9 मिलियन सेल्स, न्यूरॉन्स प्रत्येक मिनिटाला मृत्यू पावतात लकव्याचे लक्षणं चालू झाल्यापासून. म्हणूनच लकवा झालेला पेशंट लवकरात लवकर जर हॉस्पिटलमध्ये पोहोचला, त्याला आपण विंडो पिरियड म्हणतो, गोल्डन आवर्स म्हणतो, ते आपण 4.5 तास असतात. 4.5 तासाच्या आत जर पेशंट हॉस्पिटलमध्ये पोहोचला तर, आणि जी रक्तवाहिनी ब्लॉक झालेली आहे गुठळीमुळं, ते गुठळी विरघळण्याचं इंजेक्शन, त्याला आपण थ्रोम्बोलायसिस म्हणतो किंवा थ्रोम्बोलायटिक इंजेक्शन्स देऊन जर ती गुठळी विरघळली आणि तो जर पाईप खुला झाला, रक्तवाहिनी खुली झाली, तर समोरच्या भागाला रक्तपुरवठा सुरळीत होतो व जे सेल्स आपले मेंदूचे जे न्यूरॉन्स, जे सेल डेथ होऊ लागली ते टाळते आणि ते टाळल्यामुळं परमनंट पॅरालिसिसचा धोका टाळतो आणि पॅरालिसिस लवकर सुधारण्याचे चान्सेस वाढतात. तर दुसऱ्या प्रकारचा पॅरालिसिस म्हणजे अराउंड 20%, 20% लोकांना रक्तवाहिनी फुटल्यामुळे पॅरालिसिस होतो किंवा BP वाढल्यामुळं रक्तवाहिनी फुटते आणि ब्रेन हेमरेज होतं, त्याला आपण ब्रेन हेमरेज म्हणतो. जवळपास 80% हे लकवे मेंदूची गुठळी बनल्यामुळं, रक्तवाहिनी ब्लॉक झाल्यामुळे होतात. तर 20% लकवे हे मेंदूची रक्तवाहिनी हाय BPमुळं फुटल्यामुळं होतो, त्याला आपण ब्रेन हेमरेज म्हणतो. तर पॅरालिसिसची ट्रीटमेंट काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं जाणून घेणं आहे की पॅरालिसिस
हे ट्रीटेबल आहे. पॅरालिसिस हा पूर्ण बरा होऊ शकतो जर तुम्ही वेळेत हॉस्पिटल पोहोचलात तर. वेळेत हॉस्पिटल पोहोचणं म्हणजे विंडो पिरियड जे आहे, विंडो पिरियड गोल्डन आवर्स आहेत ते लकव्यासाठी 4.5 तासाच्या आत आहेत. 4.5 तासाच्या आत जर पेशंट हॉस्पिटलमध्ये पोहोचला आणि त्याला थ्रोम्बोलायसिस ट्रीटमेंट जे स्पेशल इंजेक्शन जे रक्ताची गुठळी बनली ती विरघळण्याचं जर आपण इंजेक्शन दिलं आणि ती जर रक्तवाहिनी बंद झालेली आहे ती खुलली तर लकवा बरे होण्याचे चान्सेस वाढतात आणि पुढं येणारं कायमस्वरूपी अपंगत्व हे टाळते. एकदा लकवा झाल्यानंतर तेवढंच महत्त्वाचं असते की फिजिओथेरपी पहिले 3 महिने व्यायाम करणं तेवढंच महत्त्वाचं असते. पहिले 3 महिने जर डेली रेग्युलर एक्झरसाईज व्यायाम फिजिओथेरपी जर केली तर लकव्याचे सुधारण्याचे चान्सेस पण वाढतात. आणि एकदा पॅरालिसिस झाल्यानंतर पुढं होऊ नये पॅरालिसिस म्हणून नेहमीसाठी रक्तपातळीचे कोलेस्ट्रॉलच्या चरबीच्या गोळ्या आणि त्यासोबत बीपीच्या किंवा शुगर असेल तर शुगरच्या गोळ्या नेहमीसाठी चालू ठेवणं हे महत्त्वाचं असते. तर आपल्याला पॅरालिसिस कसा टाळता येईल? तर ज्यांना डायबिटीज आहे, मधुमेह आहे किंवा हायपरटेन्शन BP आहे किंवा कोलेस्ट्रॉल आहे त्यांनी नियमित औषधे घेणे आवश्यक असते व तसेच शुगर आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवणं आवश्यक असते. जर ब्लड प्रेशर आणि शुगर कंट्रोलमध्ये नसेल तर लकव्याची रिस्क वाढते. नुसते गोळ्या घेऊन नाही, औषधे घेऊन नाही चालणार, पण दोन्ही शुगर आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे एकदा पेशंट लकवा झाला आणि बरा झाल्यानंतर औषधी बंद करतात. तर एकदा लकवा झाल्यानंतर पॅरालिसिस झाल्यानंतर जो इस्केमिक स्ट्रोक आहे त्यासाठी रक्तपातळीची गोळी आणि कोलेस्ट्रॉलची गोळी हे आयुष्यभर घेणं आवश्यक असते, कारण नाहीतर त्यांना परत लकवा येऊ शकतो. त्याबरोबरच सर्वात महत्त्वाचे म्हणजे जीवनशैली बदलणं. म्हणजे काय तर तंबाखू, स्मोकिंग, त्याच्यानंतर मद्यपान ह्या सवयी सोडणं अत्यंत आवश्यक असते. त्याचबरोबर रोज अर्धा तास एरोबिक व्यायाम म्हणजे चालणं, फास्ट वॉकिंग किंवा सायकलिंग हे आवश्यक आहे. ज्यांचं वजन जास्त आहे त्यांचं वजन कमी करणं आवश्यक आहे. तणाव कमी करणं आवश्यक आहे. आणि जेवणामध्ये डाएट पण तेवढंच महत्त्वाचं आहे. जेवणामध्ये भरपूर पालेभाज्या आणि फ्रूट्स हे खाणं खूप महत्त्वाचं आहे. असं आढळून आलं आहे की ज्यांच्या जेवणामध्ये फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स जास्त असतात त्यांना हे स्ट्रोक्स किंवा स्ट्रोक होण्याची शक्यता कमी असते किंवा हृदयाचेही आजार होण्याची शक्यता कमी असते. तर मी आज वर्ल्ड स्ट्रोक डे, जागतिक पॅरालिसिस दिवस या निमित्तानं सांगू इच्छितो की लकवा हे 80% लकवा प्रिव्हेंटेबल आहे. 80% लकवा आपण टाळू शकतो. आपण जर BP कंट्रोल केलात, शुगर कंट्रोल केलात, रेग्युलर व्यायाम केलात आणि जेवण की डाएट व्यवस्थित ठेवलात तर. दुसरं म्हणजे लकवा ट्रीटेबल आहे. लकव्याचा इलाज होऊ शकतो जर तुम्ही वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचलात तर. 4.5 तासाच्या आत पेशंटनी हॉस्पिटलमध्ये पोहोचायला पाहिजे. जेवढ्या लवकर पोहोचाल तेवढा त्या इंजेक्शनचा फायदा होतो, थ्रोम्बोलायसिस ट्रीटमेंटचा फायदा होतो आणि लवकरात लवकर पेशंट हॉस्पिटलमध्ये पोहोचणं आवश्यक असते. आणि नियमित रेग्युलर नंतर मेडिसिन चालू ठेवणं खूप महत्त्वाचं असते. धन्यवाद.